राव, जे आपण बघितलं संजय गायकवाड यांच्या प्रकरणामध्ये, म्हणजे सामान्यतः फडणवीसांची कुठंतरी कोंडी झाली. म्हणजे त्यांनी काल आदेश दिले, बोलले, पोलिसांनी कारवाई केली, पण ती जी मधली जी गॅप होती, म्हणजे आपल्याला समोर दिसतंय, स्क्रीनवर दिसतंय, व्हिज्युअल्स दिसतात आहे की संजय गायकवाड नुसतं मारत नाहीये, तर अगदी अशा पद्धतीनं एक मुक्का त्यांना सुद्धा चेहऱ्यावर त्या माणसाचा मारला. आता हे भाजपचे कार्यकर्ते करत नाहीयेत, हे जे काय होतंय ते शिंदेचे करतात आहे, पण त्यांना सुद्धा तुम्हाला डिफेंड करावं लागतंय. एक दोन गोष्टी आहेत की देवेंद्रजींनी त्यामध्ये जेव्हा हा विषय जेव्हा घडला त्यावेळेला कायदा आणि सुव्यवस्था आणि या संदर्भामध्ये जे डायरेक्शन्स मुख्यमंत्री म्हणून द्यायला हवेत ते त्यांनी दिले. डिपार्टमेंटने सुद्धा त्या संदर्भातली कारवाई केली. अडचण अशी आहे की ह्या सगळ्या गोष्टी वस्तुस्थिती आपण पाहता हे करायला हवं होतं की नव्हतं, हा शेवटी जेवढी व्यक्ती तेवढ्या वल्ली, जसं पुलंनी म्हटलंय तसं आहे. त्यामुळे सर्वांकडूनच तशा अपेक्षा करणं ही काही पॉसिबिलिटी आहेत का त्या संदर्भातल्या, ते मला वाटत नाही. परंतु खात्री आहे की काळ बदलत जाईल, परिस्थिती बदलतील आणि सगळे चांगलं वागण्याचा प्रयत्न करतील.